हॅलो विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण वार्षिक परीक्षेचा संपूर्ण पेपर एक्सप्लेन विथ सोडवणार आहोत. पाहूया, इयत्ता 5वी हा मराठीचा पेपर आहे. तर मुलांना हा मागील वर्षीचा पहा सेकंड सेमिस्टरचा पेपर आहे आणि यावर्षीसुद्धा अशाच प्रकारचा पेपर येणार आहे. त्यामुळे आपण हा पेपर कशा पद्धतीने लिहायचा आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत सर्वांनी अवश्य पहा. पाहूया, सुरुवातीला पहा, तुम्हाला क्वेश्चन पेपर आहे आणि ही आन्सर शीट आहे. तर तुम्हाला ही आन्सर शीट शाळेकडून दिली जाते. पहिल्यांदा इथे आपल्याला शाळेची सर्व माहिती भरायची आहे. पहा, इथं नेम म्हणजे तुमचं जे नाव आहे ते इथे लिहायचं आहे. त्याचबरोबर विषय कोणता आहे? मराठी. तर आपल्याला इथे मराठी विषयाचं स्पेलिंग लिहायचं आहे किंवा तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. स्टँडर्ड तुम्ही कितवीला आहात तुम्ही? तर 5वीला आहात. त्यामुळे इथं 5वी 5th लिहायचं आहे. डिव्हिजन तुमची कोणती आहे? तर ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, जी काय डिव्हिजन आहे ती लिहायची आहे. डेट तर तुमची ज्या दिवशी पेपर आहे ती डेट तुम्हाला इथं घ्यायची आणि तुमचा रोल नंबर जो काय असेल वॉटेवर 25, 26, 13 आणि इथे पेपर झाल्यानंतर तुम्हाला इथे सुपरवायझरची साईन मिळेल. तर पहा, पेपर कसा आखायचा आहे. तर पहा, दिलेला पेपर आहे हा. तर इथे आपल्याला सुरुवातीला एक मोठी लाईन, त्यानंतर 2 छोट्या लाईनी मारायच्या आहेत आणि आपल्याला पेपर सुंदर दिसण्यासाठी आपण या साईडला सुद्धा एक लाईन मारून घेणार आहोत. चला पाहूया पेपर कसा आहे. तर हे पेपर मुलांना बाहेरून येतात, त्यामुळे पेपरामध्ये कोणता पॅरेग्राफ पडेल हे निश्चित नसतं. सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेजसुद्धा असतात. त्यामुळे पाहूया, पहिला प्रश्न कसा आहे पहा. हे 40 मार्काचा पेपर आहे, मोठा आहे. तुम्हाला पुरवण्या घेऊन हे पेपर लिहायचे आहेत. तर इथे पहिला प्रश्न सांगितला आहे, खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पाहूया कोणता पॅरेग्राफ पडलेला आहे. लहानग्या विठ्ठलाला खेळाची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलाचा धीटपणा व सहनशीलता दिसून येईल. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्याच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलावरही परिणाम झाला होता. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलाच्या मनावर उमटला. पहा, हा पॅरेग्राफ अगोदर तुम्ही संपूर्ण वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे प्रश्न उत्तरे इथे शोधायचे आहेत. आपण योग्य उत्तर इथे टीका करायची आहेत आणि त्यानंतर आपण उत्तरपत्रिकेत उत्तर लिहायचे आहेत. पहिला प्रश्न पाहूया, लहानग्या विठ्ठलाला कशाची आवड होती? तर मुलांनो पहा, इथेच उत्तर आहे. लहानग्या विठ्ठलाला खेळाची अत्यंत आवड होती. पाहूया, आपण इथे अंडरलाईन किंवा हा टिकमार्क करून घ्यायचा आहे आणि 1 नंबर टाकून ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, विठ्ठल लहानपणी कोणकोणते खेळ खेळत असे? पहा, इथे दिसत आहे आपल्याला. तर विठ्ठल लहानपणी हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळत असे. हुतुतू, सूरपारंब्या दुसरं उत्तर आहे. आपण 2 नंबर लिहिणार आहोत. त्यानंतर पाहूया तिसरा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. आवड तुम्हाला माहितीच आहे, आवड नावड इथे असेल उत्तर किंवा नाही नसेल तर तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. आणि धीट भित्रा चौथा प्रश्न पाहूया, कोण ते लिहा. पहा, लहानगा कोण आहे इथे? तर लहानगा विठ्ठल आहे. लहानगा विठ्ठल आहे. पहा, इथे अंडरलाईन आपण करून घेणार आहोत. 4 नंबरचं उत्तर लिहायचं आहे. आणि इथे धार्मिक वृत्तीचे कोण होते? तर त्याचे वडील होते. पहा, धार्मिक वृत्तीचे वडील होते, त्याचे वडील किंवा विठ्ठलाचे वडील असे म्हणायचे. इथे 4 नंबर लिहून ठेवूया. तर आता हे उत्तर आपण कशी लिहायची आहेत उत्तरपत्रिकेत ते पाहूया. पहा, इथे प्रश्न 1, त्यानंतर आपण पहिला प्रश्न त्यातला लिहिणार आहोत. विठ्ठलाला कशाची आवड होती? पहा, लहानग्या विठ्ठलाला लहानग्या विठ्ठलाला खेळाची अत्यंत आवड होती.
पहा मुलांना, ही सर्व उत्तरे आपल्याला इथेच पाहायला मिळतात. हे पहा, हे जे आपण उत्तर टिक करून ठेवलं होतं तेच उत्तर आम्ही इथे लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे 2 नंबरचे उत्तर आपण लिहिणार आहोत. पहा मुलांनो, ज्यावेळी छोटे प्रश्न येतात त्यावेळी पहा कसे लिहायचे. हा आता तिसऱ्या प्रश्नामधले इथं आलेला आहे. तर हे ह्या लाईनीला लिहायचं आहे. आवड. आता विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. आवड, तर हा एक एक छोटा छोटा शब्द तुम्ही पूर्ण लिहायचा आहे. आवड, तुम्हाला उत्तर माहिती असेल तर लिहायचं आहे, नसेल तर तुम्ही जागा सोडायची आहे. नावड. पाहूया दुसरा आहे धीट, त्याचं उत्तर आहे भित्रा. पहा, आवड, नावड, धीड, भित्रा. आता त्यामधील पुढचा चौथा प्रश्न आपण पाहूया. हा सुद्धा लहानच प्रश्न आहे. कोणते लिहा. लहानगा कोण आहे. तर मध्ये लहानगा असं सांगितलेलं आहे. लहानगा कोण, तर लहानगा विठ्ठल. लहानगा विठ्ठल आहे. आणि प्रश्न दिलेला आहे. पहा मुलांनो, धार्मिक वृत्तीचे कोण. धार्मिक वृत्तीचे. धार्मिक वृत्तीचे कोण आहे, तर त्याचे वडील, म्हणजे विठ्ठलाचे वडील. वडील नुसता शब्द लिहिला तरीही योग्य उत्तर येणार आहे. पहा मुलांना, अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न इथे पूर्ण झालेला आहे. आता दुसरा प्रश्न आपण दुसऱ्या पानावर लिहिणार आहोत. तर मुलांनो, प्रत्येक प्रश्नामध्ये आपण अशी इथे टीका करून घेणार आहोत आणि तीच उत्तरे ते आपण मांडणार आहोत आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये. जर तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचे असेल तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहा, नाही तर तुम्ही जी इथे टीका करून घेतलेली उत्तरं आहेत तीसुद्धा तुम्ही मांडू शकताय. पाहूया पुढील प्रश्न. मुलांनो पहा, कविता इथं आलेली आहे, पतंगाची कविता. ती पूर्ण तुम्ही वाचून घ्यायची आहे अगोदर, त्यानंतर आपण उत्तरेला सुरुवात करणार आहोत. आता पाहूया कवितेत आलेल्या रंगांची नावे. आता इथे कवितेत कोणते रंग आलेले आहेत ते तुम्ही टिक करून घ्या. बघा, लाल, पिवळसर 1 नंबर. इथे उत्तर आपण लिहून ठेवलं. पतंग कोणासारखे तरंगतात. पाहूया इथं हा शब्द बघायचा. या प्रश्नातील एखादा तरी शब्द तुम्हाला इथे मिळतो आणि तेच उत्तर असतं. पहा, पतंग हे पाखरांसारखे तरंगतात. तर पाखरांसारखे इथे 2 नंबर लिहून ठेवूया. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा. तर मुलांना हे म्हणजे काय, तर रायमिंग वर्ड आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये, तेच म्हणजेच यमक जुळणारे शब्द. पाहूया. चला डोंगर मळा किंवा चला मळा, भेटायला त्याजला, त्याजला चांगला, बरोबर भराभर. पहा, हे शब्द शक्यतो कवितेच्या शेवटी असतात. एखाद दुसरा आपण अगोदर अधूनमधून लिहिला तरी चालेल. पाहूया आता ही उत्तरे आपण इथे कशी लिहिलेली आहेत. पहा, पहिला प्रश्न इथे कवितेतील आलेले रंग लाल, पिवळसर. दुसरा प्रश्न, पतंग कोणासारखे उडतात तरंगतात, तर पतंग पाखरांसारखे तरंगतात. त्याच्या पुढील पाहूया प्रश्न. पहा, इथे तिसरा प्रश्न आहे. रायमिंग वर्ड आहेत, म्हणजेच हे यमक जुळणारे शब्द आहेत. तर इथे पहा, चला डोंगर मळा, भेटायला त्याजला, त्याजला चांगला, बरोबर भराभर. चौथा प्रश्न पाहूया, हे तुमच्यासाठी दिलेला आहे. तर पतंग उडवताना कोणती काळजी घेतली पाहिजे. तर पाहूया. पतंग उडवताना पतंग हे मोकळ्या जागेत किंवा मोकळ्या भागात उडवा. पतंगाचा धागा नायलॉनचा वापरावा, धातूचा वापरू नये. तसेच विजेच्या तारांपासून दूर अंतरावर तर पतंग उडवावा. इतरांना त्रास होऊ नये ही काळजी घेतली पाहिजे. तर आपला दुसरा प्रश्न अतिशय स्वच्छ आणि सुंदर इथे लिहिलेला तुम्हाला दिसत आहे. याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पेपर लिहायचा आहे. आता पाहूया तिसरा प्रश्न. हा पहा, बाहेरील उतारा आला आहे, म्हणजेच हा पुस्तकातील उतारा नाही आहे. याला अनसीन पॅसेज म्हटलं जातं. पहा, मोराविषयी हा पॅरेग्राफ आहे, तर तो नीट वाचायचा आहे तुम्ही. त्यानंतर मग प्रश्नाकडे वळायचं आहे. पाहूया. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता. तर इथे मोराविषयी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे. पहा, इथे उत्तर आहे 1 नंबर आपण लिहायचा आहे. मोराच्या डोक्यावरील तुरा कसा दिसतो. तर पाहूया इथे उत्तर. मोराच्या डोक्यावरील तुरा मुकुटासारखा दिसतो. बघा, तो मुकुटासारखा दिसतो, मुकुटासारखा. 2 नंबरचं उत्तर. मोराच्या मादीला काय म्हणतात. तर पाहूया. मोराच्या मादीला
लांडोर म्हणतात, हे 3 नंबरचं उत्तर आहे. मोराचे वर्णन 2-3 वाक्यात लिहा. तर तुम्हाला हा सर्व पॅरेग्राफ मोरावरीलच आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही लाईनी लिहून काढल्या तरी चालतील, कारण हा सर्व मोराचेच वर्णन आहे. चला पाहूया कशा प्रकारे आपण उत्तरं लिहिलेली आहेत. पहा मुलांनो, आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये अशी स्वच्छ अक्षरात उत्तर लिहायचे आहेत. पहा, पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा आणि चौथा आहे. पहा, मोराविषयी पूर्ण पॅरेग्राफमधील लाईनी इथे लिहिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हीही असा प्रश्न अशा पद्धतीने उत्तर लिहू शकताय. पहा, सुंदर असा प्रश्न पूर्ण झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. चौथ्या प्रश्नामध्ये पहा, ग्रामरचे सर्व प्रश्न असतात. इथे अ, ब, क, ड असे दिलेले असते किंवा 1, 2, 3, 4 असेही दिलेले असतात. पाहूया, खालील शब्दांचे वचन बदला. आता इथे फक्त 2 म्हटले, म्हणून आपण 2च लिहायची नाही, तर दिलेले जेवढे शब्द आहेत, 3 आहेत, 4 आहेत, ते सगळे सोडवायचे, कारण एखादा जर शब्द चुकला तर दुसरा शब्द आपला बरोबर येतो. पाहूया इथं, शाळा, पिशवी, फळ. आता इथं शाळाचं काय येणार? शाळाच येणार. पिशवी काय येणार? वचन बदलायचं आहे, पिशवी, पिशव्या. फळ, फळे. आता दुसरा प्रश्न आहे, त्यामध्ये 1 दिले, तर अ, ब पाहिजे होतं, पण तिथे 1, 2, 3, 4 दिले. पहिल्यांदाच इथे ए लिहिलेलं आहे, बाकीकडे नंबर दिलेले आहेत. पाहूया, लिंग ओळखा. आता लिंग ओळखताना पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग असे ओळखायचे असतात. दार, ते दार म्हटले की नपुसकलिंग. कावळा, तो कावळा पुल्लिंग. माया, ती माया स्त्रीलिंग. पहा त्यापुढील प्रश्न, विरामचिन्हे ओळखा. विरामचिन्हे पहा, इथे हा जो डॉट दिसतोय ते काय आहे? पूर्ण विराम आहे. मराठीमध्ये याला पूर्ण विराम असं म्हणतात. आणि हा जो आहे स्वल्प विराम आहे. पहा, डॉट आणि थोडासा वाकलेला आहे, स्वल्प विराम. आणि हे प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कंसात दिलेले शब्दाची विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. कंसात कुठला शब्द दिला आहे? पहा, सैल. तर सैलचे विरुद्धार्थी शब्द कुठला? सैल, घट्ट. पहा, म्हणजे सैलचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे घट्ट हा वापरायचा आहे. राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. पुढचा बघा, भराभर. आता भराभरच्या विरुद्ध शब्द कुठला? भराभरचा हळूहळू, म्हणजे विना हळूहळू चालते. तिसरा पहा, मोठा. मोठाचा विरुद्ध शब्द कुठला? छोटा. पहा, इथे आपल्याला छोटा शब्द वापरायचा आहे. डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे. म्हणजेच आपण सर्व विरुद्धार्थी शब्द वापरून ही वाक्ये पूर्ण केलेली आहेत. आणि त्यातील चौथा प्रश्न पाहूया, रिकाम्या जागी योग्य क्रियापदे घाला. क्रियापदे म्हणजे काय? वर्ब. तर आपल्याला इथं वाक्य पूर्ण करण्यासाठी जो शब्द वापरतो त्याला क्रियापद म्हणतात. पाहूया, सुधीर गोष्ट सांगतो. रोजी गाणे गाते. ते झाड उंच आहे. अशी आपण क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करणार आहोत. पाहूया उत्तरे कोणत्या पद्धतीने लिहिलेली आहेत. पहा, खूप सुंदर असे प्रश्नरचना मांडलेली आहे. तर आपण सर्वांनी असाच वापर परीक्षेमध्ये करावा, यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मुलांनो, चौथ्या प्रश्नामध्ये पूर्ण ग्रामर आहे, व्याकरण आहे. पहा, अ प्रश्न 1, 2, 3, 4 हे 4 प्रश्न आहेत आणि अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत. पाहू शकताय तुम्ही. पूर्ण उत्तरासहित हे सर्व प्रश्न मी तुम्हाला देत आहे. आणि आता इथे अ प्रश्न, ग्रामरचा ब प्रश्न अजून आवश्यक आहे, तर तो पुढील पानावर आपण लिहिणार आहोत, कारण इथे थोडीशी जागा आहे, म्हणून आपण यासाठी नेक्स्ट पेज वापरणार आहोत. मुलांनो, पहा, ग्रामरमधला चौथ्यातली ब हा प्रश्न आपण पाहत आहोत. दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. तर त पासून तुम्हाला जे शब्द येतात ते लिहायचं. उदाहरणार्थ तलवार, तबला. म पासून शब्द तुम्ही लिहू शकता. मशाल, मगर. आणि जे तुम्हाला सोपे वाटतात तेही लिहू शकतात. त्यातील दुसरा प्रश्न काय दिला आहे पहा, खालील वाक्यप्रचारांचे अर्थ सांगा. फक्त अर्थ सांगायचं आहे. इथे जर वाक्यात उपयोग म्हटलं असेल तर आपल्याला वाक्य करता आलं पाहिजे, परंतु इथे आपल्याला सोपं काम दिलेलं आहे, अर्थ फक्त सांगायचे आहेत. इथे काय सांगले बघा, फक्त एक. पण फक्त एक लिहायचं नाही, तर तुम्ही दोन्हीही लिहून ठेवायचे आहेत. आणि याचं कारण मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे. पाहूया काय दिलेलं आहे. भाव गगनाला भिडणे, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत खूप वाढणे. बघा, एखाद्या किंमत जर वाढली तर भाव गगनाला गेलेले आहेत असं आपण म्हणतो, म्हणजे किंमत वाढणे. कावरी बावरी होणे, गोंधळून जाणे. पहा, कावरी बावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया, खालील चित्राचे वर्णन दिलेल्या शब्दांचा उपयोग करून लिहा. तर मुलांनो, याच्यावरही माझे स्पेशल व्हिडिओ आहेतच, परंतु आता इथे आपण आंबा याविषयी माहिती पाहणार आहोत. या दिलेल्या शब्दांचा वापर करणार आहोत. चला पाहूया. पहा मुलांनो, इथे
ग्रामरचा दुसरा प्रश्नही इथं आपण बघत आहोत. ही शब्द आहेत, इथे अर्थ दिलेले आहेत आणि इथे आंबा यावरील माहिती पाहणार आहोत. पाहूया. आंबा हे एक प्रकारचे फळ आहे. त्याचा रंग लाल पिवळसर असतो. त्याला छान वास असतो. आंबा हा फळांचा राजा आहे. त्यापासून आमरस बनवतात. जिथे आंब्याची भरपूर झाडे लावून ती जोपासली जातात त्याला आमराई म्हणतात. पहा मुलांनो, तुम्ही जसे तुम्हाला आंब्याविषयी वर्णन माहिती आहे ते तुम्ही लिहू शकताय आणि इथे दिलेल्या शब्दांचाही वापर आपल्याला करायचा आहे. पहा, अतिशय सुंदर असा हा प्रश्नही आपण इथे सोडवलेला आहे. पाहू शकताय तुम्ही. तर मुलांनो, प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं आणि असंच जर प्रेझेंटेशन तुम्ही आपल्या पेपरामध्ये जर बनवलात तर तुम्हाला आउट ऑफ मार्कसुद्धा मिळतील. प्रश्न 5वा आणि हा शेवटचा प्रश्न आहे. पहा, खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहा. गोष्टीत शीर्षक व तात्पर्य द्या किंवा लिहा. पहा, इथे मुद्दे दिलेले आहेत. एक कावळा तहानलेला पाण्याच्या शोधात, मडके दिसते, पाणी थोडे पाणी, कावळ्याची युक्ती. पहा, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे, तर ही तुम्हाला या शब्दांचा वापर करून कहाणी लिहायची आहे. पाहूया. पहा, सुरुवातीला आपण शीर्षक लिहिणार आहोत. हुशार कावळा किंवा तहानलेला कावळा. पहा, त्या पॉईंटमध्येच आपल्याला शीर्षक मिळून जातं आणि नंतर आपल्याला शेवटी गोष्ट लिहून झाल्यावर तात्पर्य लिहायचं आहे. कारण शीर्षक आणि तात्पर्याला 1-1 मार्क असतो आणि याला मधील पॉईंटला आपल्याला 3 मार्क, म्हणजे एकूण 5 मार्काला हा प्रश्न असतो. आणि हा प्रश्न कधीही तुम्ही लिहायचा ठेवायचा नाही, कारण याला खूप मार्क आहेत आणि ही मार्क आपल्याला मिळवायची आहे, कारण ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहितीच असते. पहा, हुशार कावळा. एका जंगलात एक कावळा राहत होता. तो खूप तहानलेला होता. तो पाण्याच्या शोधात असताना त्याला एक मडके दिसते. तो तेथे जातो. पाहतो तो काय? मडक्यात थोडेसे पाणी होते. त्याच्या चोचीला ते सापडत नव्हते. मग कावळ्याला एक युक्ती सुचली. त्याला आजूबाजूला काही दगड पडलेले दिसतात. तो ते दगड पाण्यात टाकतो आणि पाणी वर येते. कावळा पाणी पितो आणि आनंदाने समाधानाने उडून जातो. पहा, अशी छोटीशी कथा तुम्हाला लिहायची आहे. तर या कथेचे, या कहाणीचे, या गोष्टीचे तात्पर्य काय असेल मुलांनो? तर गरज ही शोधाची जननी असते. पहा, त्याला पाण्याची गरज आणि ही गरज शोधण्यासाठी त्यानं काय केलं? पाणी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच त्याला शेवटी यश मिळालेलं आहे. आणि म्हणून गरज ही शोधाची जननी असते, हे तात्पर्य अगदी या गोष्टीला योग्य आहे. तर पाहूया आपण शेवटचा ब प्रश्न. निबंधलेखन. 12 ते 15 ओळी निबंधलेखन लिहायचं आहे. माझी आजी, माझा आवडता सण, ह्या दोन्ही विषयापैकी एका विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे. पहा, तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडायचा आहे. हा प्रश्नसुद्धा 5 मार्काला आलेला आहे. पाहूया. माझा आवडता सण. माझा आवडता सण दिवाळी. आपल्या भारतात सणांची रेलचेल असते, पण दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण. या सणाला प्रकाशाचा सणही म्हणतात. सर्वत्र दिवे, पणत्या, आकाशकंदील, लाईट्स, रोषणाई, खूप सुंदर आनंदमय असे वातावरण असते. घरात छान छान फराळ बनवतात. मुले शाळेला सुट्टी असल्यामुळे फटाके उडवण्यात दंग असतात. आम्ही सर्व मुले शिवरायांचे छान छान किल्ले बनवतो. सुंदर रांगोळ्यांनी घरासमोरील अंगण सजलेले असते. नवीन कपडे मिळतात आणि खरं म्हणजे सर्वांना अभ्यासाला सुट्टी असते. असा हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. म्हणूनच हा सण मला खूप खूप आवडतो. पहा मुलांनो, तुमच्या मनाची शब्दरचना इथे करायची आहे आणि असा हा सुंदर निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचा आहे. असा हा वार्षिक परीक्षेचा संपूर्ण पेपर आपण कसा लिहायचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. तर मुलांनो, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण शेवटी रेषा आखून आपली पेपर असा सुंदर बनवणार आहोत. पहा, तर अशा प्रकारे आपण पेपर लिहाल अशी मला खात्री आहे.
मुलांनो, जेवढे चांगले प्रेझेंटेशन तुम्ही दाखवाल तेवढीच मार्क तुम्हाला चांगली पडतील. तर नक्की तुम्ही हा वार्षिक पेपर सुंदर प्रकारे सोडवाल अशी आशा आहे. तुम्हा सर्वांना वार्षिक परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर मुलांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल. तुमच्या कमेंट अवश्य कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.